शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईसाठी विरोधकांचा सभात्याग, नवे आमदार धंगेकर आणि अश्विनी जगताप यांचा शपथविधी, सर्व जिल्ह्यात दूध भेसळ तपासणीच्या प्रयोगशाळा, कांदा खरेदी सुरू झाल्याचं मंत्री भुसे यांचं निवेदन, तृतीयपंथीयांसाठी सर्व जाहिरातींमध्ये स्वतंत्र पर्याय मिळणार आणि पंचामृताधारित अर्थसंकल्प सादर, या विधानसभेतल्या आजच्या कामकाजातल्या ठळक घडामोडी म्हणता येतील. विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सुरुवातीलाच पुण्यातल्या कसबा आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीतून विजयी झालेले नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप यांचा शपथविधी झाला. शेतकऱ्यांची परिस्थिती बिकट झालेली असून कृषीमंत्र्यांच्या मतदारसंघात शेतकऱ्याची आत्महत्या झालेली आहे, असं विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितलं. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी उद्या यावर चर्चा होऊ शकते असं स्पष्ट केलं. त्यावर शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं पाप आपल्या डोक्यावर येईल आणि त्यामुळे सर्व कामकाज बाजूला ठेवून हा विषय चर्चेला घ्यावा, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. काँग्रेसचे बाळासाहेब थोरात यांनीही उभं राहून शेतकऱ्यांची अवस्था बिकट असून प्रत्यक्षात शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाही, असं मत व्यक्त केलं. त्यानंतर विरोधी पक्षाचे आमदार सभागृहाच्या हौद्यात जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. शेतकऱ्यांना मदत करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणा देत विरोधी पक्षांच्या आमदारांनी सभागृहात गदारोळ सुरू केला. त्यामुळे प्रश्नोत्तराच्या तासातल्या पहिल्या प्रश्नावर चर्चा सुरू होण्यासाठी तब्बल 15 मिनिटं लागली. सुमारे 6-7 मिनिटं विरोधी आमदारांनी सभागृहात घोषणाबाजी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीबद्दल सभागृहाला माहिती दिली. विरोधकांची जी भावना आहे तीच सरकारची भावना आहे. सध्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत द्यायची आहे, पैसे द्यायचे आहेत, हीच सरकारची भूमिका आहे. सरकारनं एनडीआरएफच्या निकषांबाहेर जाऊन मदत केलेली आहे. यापूर्वी केली तशीच मदत सरकार शेतकऱ्यांना देणार आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं आहे. त्यामुळे यात कोणीही राजकारण करू नये. सरकार आणि विरोधी पक्ष यांनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना मदत करण्याची आजची खरी गरज आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा सांगितलं की काही ठिकाणी नाफेडची खरेदी झालेली आहे आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देणार आहे. शेतकऱ्यांना सरकार न्याय देईल, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केलं. आता सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे सुरू ठेवण्यासाठी सहकार्य करा, असं आवाहन अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्व पक्षांना केलं. विरोधी पक्षांचे आमदार पुन्हा एकदा आपापल्या जागा सोडून सभागृहाच्या हौद्याकडे जमा झाले आणि त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. त्या गदारोळातच विरोधकांनी सभात्याग केला. आमदार लहू कानडे, अतुल भातखळकर, अस्लम शेख आणि वर्षा गायकवाड यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी उत्तर दिलं. कांदिवली भागात भेसळयुक्त दूध जप्त करण्यात आलं होतं आणि त्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत असून त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही, असंही राठोड यांनी सांगितलं. विभागातली रिक्त पदं 3 महिन्यात भरली जातील, असंही मंत्री राठोड यांनी स्पष्ट केलं. प्रत्येक जिल्ह्यात दूध भेसळ तपासणी प्रयोगशाळा सुरू करण्याची घोषणा राठोड यांनी केली. त्यानंतर कांदा खरेदी सुरू झाली असल्याचं निवेदन मंत्री दादाजी भुसे यांनी स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासात केवळ 4च प्रश्नांना उत्तरं मिळू शकली. अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपण 7 स्थगन प्रस्तावाच्या नोटिसा नाकारल्या आहेत, असं जाहीर केलं. मंत्री संजय राठोड यांनी निवेदन करून यापुढे राज्यामध्ये विविध प्रकारच्या भरती प्रक्रियेत आणि सर्व व्यवहारांमध्ये जाहिराती देताना लिंग उल्लेख असल्यास त्यामध्ये तृतीयपंथी हा 3रा पर्यायही उपलब्ध करून दिला जाईल, असं जाहीर केलं. माहिती आणि जनसंपर्क विभागानं दिलेल्या जाहिरातींच्या संदर्भात 500 कोटी रुपयांच्या जाहिराती मंत्र्यांच्या परवानगीविना देण्यात आल्याचा आरोप करून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. नाशिकचा कोणताही प्रकल्प पुण्याला हलवण्यात आलेला नाही, तर दाओसच्या सहकार्य करारानुसार एक प्रकल्प पुण्यात तर दुसरा विस्तार प्रकल्प नाशिकमध्ये होत आहे, अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देवयानी फरांदे यांनी माहितीच्या मुद्द्याद्वारे विचारलेल्या प्रश्नावर स्पष्ट केलं. वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा पहिला अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. अमृतकाळातला पहिला अर्थसंकल्प 5 ध्येयांवर आधारित आहे, असं सांगून राज्याचे वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 5 क्षेत्रांसाठीची तरतूद जाहीर केली. त्यामध्ये शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाज घटकांचा सर्वसमावेशक विकास, भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास, रोजगार निर्मिती, सक्षम कुशल रोजगारक्षम युवा आणि पर्यावरणपूरक विकास या 5 क्षेत्रांसाठी एकूण 5,47,450 कोटीच्या खर्चाची तरतूद असलेला अर्थसंकल्प सादर केला.
विधान परिषदेत आज सकाळच्या विशेष सत्रात लक्षवेधी सूचना घेण्यात आल्या. विशेषतः मोठ्या शहरांमधल्या औद्योगिक वसाहतीतच उद्योग येत असल्यामुळे अन्य छोट्या शहरांमध्ये औद्योगिक विकासाचा असमतोल असल्याचं सांगत अपक्ष सदस्य सत्यजित तांबे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उत्तर दिलं. राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधण्यासह अविकसित भागाच्या गतिमान विकासासाठी राज्य सरकार अथक कार्यरत आहे, असं सामंत यांनी सांगितलं. काही दिवसांपूर्वी दाओसला झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यातल्या अन्य जिल्ह्यांमध्ये उद्योग येऊ घातले आहेत. त्यामुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ होईल, असं सामंत म्हणाले. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात एकूण 53,075 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंत्रिमंडळ उपसमितीनं मंजुरी दिली आहे. त्यामुळे 50,607 रोजगार संधी निर्माण होतील, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात एकूण 289 MIDC असून तिथं पायाभूत सुविधा दिल्या आहेत, असं त्यांनी सांगितलं. या लक्षवेधी चर्चेदरम्यान भाजपाचे निरंजन डावखरे यांनी उद्योग बाहेर गेल्याबद्दल विरोधकांकडून दिशाभूल होत असल्याचं सांगितलं. याला उत्तर देताना सामंत यांनी यासंदर्भात अधिवेशन संपायच्या आत वस्तुस्थिती मांडणारी श्वेतपत्रिका काढणार असल्याचा पुनरुच्चार केला. छत्रपती संभाजीनगरमधल्या सिडको महानगर 3 साठी सिडको प्रशासनानं वाळुंज, जोगेश्वरी आणि रामराई इथल्या 400 शेतकऱ्यांच्या 1,250 एकर जमिनीवर आरक्षण टाकलं आहे. ते उठवावं अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण यांनी आज लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली. त्यावर या जमिनी अधिसूचित क्षेत्रातून वगळल्या जातील आणि पुढच्या अधिवेशनाच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असं आश्वासन उदय सामंत यांनी दिलं. मुंबई महानगरपालिकेच्या 400 किलोमीटर रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी विहित पद्धतीनंच निविदा प्रक्रिया राबवली असून कुठंही अनियमितता खपवून घेतली जाणार नाही, असं उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितलं. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सचिन अहिर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडत रस्त्यांमध्ये 6,000 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्यावर सामंत यांनी नगरविकास खात्याच्या वतीनं उत्तर दिलं. या रस्त्यांसंदर्भात तक्रार प्राप्त झाली तर तपासून बघितली जाईल, असं ते म्हणाले. मुंबई महानगरपालिकेमध्ये विशिष्ट कामांसाठी जो विशेष निधी राखून ठेवला आहे त्यातून या रस्त्यांसाठी 19,820 कोटी रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेदरम्यान उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुंबईतल्या सर्व विहिरींचा आढावा घेण्याच्या आणि त्याचा अहवाल देण्याच्या सूचना राज्य सरकारला दिल्या. राज्यातल्या विशेषतः छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सार्वजनिक बांधकाम विभागात काम करणारे अभियंते आपल्या अधिकारांचा दुरुपयोग करून सरकारच्या कामांमध्ये अनियमितता करत असल्याची बाब आज विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून मांडली. शरणापूर ते साजापूर करोडीपर्यंत असलेल्या 6 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून गेल्या 8 वर्षांमध्ये 3 वेळा निधी उपलब्ध करून दिला तरी देखील रस्त्याचं काम अपूर्णावस्थेत असल्याचं दानवे यांनी सांगितलं. यावर उत्तर देताना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ज्यांनी अनियमितता केली असेल त्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावं, अशी ग्वाही दिली. निविदेसाठी बोली लावणाऱ्या कंत्राटदाराची क्षमता तपासण्यासाठी यंत्रणा गरजेची आहे. या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी सॉफ्टवेअर तयार केलं जाईल, असं चव्हाण यांनी सांगितलं. राज्यातल्या साखर कारखान्यांनी 15 ऑक्टोबर 2022 पूर्वी ऊस गाळप सुरू केलं तर संबंधित कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश साखर आयुक्तालयानं जारी करूनही त्यावर कारवाई झाली नसल्याची लक्षवेधी सूचना भाजपाचे राम शिंदे यांनी मांडली होती. याला उत्तर देताना सहकार मंत्री अतुल सावे यांनी या प्रकरणी भिगवण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं सांगितलं. गुन्हा दाखल करायला विलंब का झाला याची चौकशी केली जाईल, असं ते म्हणाले. या संदर्भात साखर आयुक्तांची सखोल चौकशी केली जाईल आणि साखर आयुक्तांना बाजूला ठेवून निर्णय घेतला जाईल, असं सावे यांनी सांगितलं. राज्यभरातले कलाकार आणि त्यांच्या कलेविषयी माहिती देणारं सांस्कृतिक विभागाचं पोर्टल सुरू केलं जाईल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. शाहीर कलावंतांच्या विविध मागण्यांबाबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. या पोर्टलवर कलाकार, त्यांची कला, कलेची चित्रफीत, त्यांचं मानधन इत्यादी माहिती दिली जाईल. कलाकारांना कार्यक्रम मिळवण्याच्या तसंच त्यांच्या निवृत्तीच्या दृष्टीनं ते फायद्याचं ठरेल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलं. कलाकारांच्या मानधनात वाढ करण्याबाबत शिफारस करण्यासाठी समिती स्थापन केली असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. राज्यातल्या मत्स्य बंदरांमधला गाळ काढून बंदरं सुस्थितीत करण्याबाबतचा तारांकित प्रश्न शेकापचे जयंत पाटील यांनी उपस्थित केला होता. राज्यातल्या 173 बंदरांमधला गाळ काढून बंदरं 24 तास सुरू ठेवण्याच्या कामांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे, असं मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. 43 ठिकाणी गाळ उपसणी क्षेत्र निश्चित केल्याचं ते म्हणाले.
राज्यात बियाणं उत्पादन क्षेत्रात पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी जालना इथं बियाणं पार्क उभारण्याचं प्रस्तावित आहे. यासाठी एमआयडीसीची जागा उपलब्ध आहे. या अंतर्गत लहान कंपन्यांना सुद्धा उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं कृषी विभागाच्या जागेवर सवलतीच्या दरात जागा देता येईल का याबाबत विचार करणार असल्याचं कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींसमवेत बैठक घेतली जाईल असं ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सतीश चव्हाण यांनी याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. प्रश्नोत्तराच्या तासानंतर अशासकीय विधेयकं आणि ठराव समितीचं प्रतिवृत्त सादर करण्यात आलं. विधिमंडळाबाबत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात विधान परिषदेत मांडलेल्या हक्कभंग प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर यासंदर्भात सविस्तर लेखी खुलासा करण्यासाठी राऊत यांनी मागणी केल्याप्रमाणे मुदतवाढ देण्यात येत असल्याचं उपसभापतींनी जाहीर केलं. मध्यंतरानंतर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत राज्याचा 2023-24चा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सभागृहाचं आजचं कामकाज संपलं.